हाय गाइज, वेलकम बॅक टू द लेझी बॉय चॅनल. तर आज आपण जाणार आहे माझ्या घरापासून जवळ असलेला कासारसाई डॅमजवळ. आज सॅटर्डे आहे तर थोडंसं बोर झालं होतं, तर म्हटलं माझी वाईफ अँड माझ्या मुलाला घेऊन आम्ही कासारसाई डॅम एक्सप्लोर करायला जाणार आहे. तर जवळच आहे. मी गेलेलो पण फ्रेंडसोबत गेलेलो, त्यामुळे आज फॅमिलीसोबत चाललेलो आहे. तर बघूयात. कुठे चालला तू शिव? कुठे जायचं आपण? भूर जायचं. ओके, कशानं जायचं? बाईकवरून जायचं. ओके, बरं बरं, ठीक आहे. मोटरसायकलवरून जायचं. ब्लू मधून जायचं. आपण आज मोटरसायकलमधून जायचं. ओके ओके, चल. तर मित्रांनो, आता आपण चाललोय कासारसाई डॅमला मोटर बाईकवरती. स्कूटर आहे माझी, यामार आहे का त्याच्यावरती चाललेला. तर मित्रांनो, आपण चाललोय कासारसाई डॅमला. आता अराउंड 4 PM झालेले आहेत. आपल्याला सनसेट पाहायचं आहे. असं विकेंडला वगैरे असं जवळच्या जवळ खूप छान स्पॉट आहे. आणि आजकाल थंडीचं वातावरण असल्यामुळे हवाही थंड आहे. तिथं गेल्यानंतर अजून थोडासा व्ह्यू बेटर दिसेल. खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतो आहे. गेले 3-4 महिने थोडासे फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ बनवले नाहीत आपण. पण आता काय सगळं थोडंफार झालेलं आहे व्यवस्थित, त्यामुळे आता आपण व्हिडिओ बनवतो आहे. आपण हळूहळू आता ट्रॅव्हलिंग व्लॉग्स अँड सायकलिंगचे व्हिडिओज बनवणार आहे. हळूहळू आता शेड्यूल करावं लागेल तसं. कासारसाई हा पॉईंट माझ्या घरापासून अबाउट 5 to 6 किलोमीटर असेल. जवळच आहे, त्यामुळं काही एवढा वेळ नाही लागत तिथे जायला. पण आज सॅटर्डे असल्यामुळे तिथे गर्दीही असेल खूप, कारण की मोस्ट ऑफ द इथले हिंजवडीतले वगैरे जे राहणारी माणसं आहेत ते येतात तिथं निवांत वेळ घालवण्यासाठी. कारण की तिथं बोटिंगही आहे आणि डॅममध्ये पाणी असल्यामुळे खूप माणसं येतात असे बघायला. तिथे बर्ड्स पण आहेत आणि हॉटेल्स पण आहेत तिथे व्ह्यू पॉईंटला, त्यामुळे त्या हॉटेलमध्ये जायला येतात भरपूर लोक तिथे. हे मेन गेट आहे आपल्या सोसायटीचं. आणि इथून जसे बाहेर पडतो लगेच राईट टर्न घेतला की कासारसाई रोड सुरू होतो.
काकूंचा एक आरसा तुटलेला आहे आणि एक आरसा आहे तो पण खाली तोंड घालून आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. तरी मध्ये रोडचं काम सुरू होतं ज्यावेळी लास्ट टाइम आलेलो त्यावेळी. अजूनही तसंच दिसतं रोड. काय शिव हे? डक. तो स्नेक आहे तिथे. तो स्नेक चाललाय. स्नेक आहे निघालाय. हे इथे दिसत नाही का समोर? काटे अशी जाते वे पुढे. अवघडच आहे. स्नेक आहे स्नेक. ए पडशील. हे बघा बोटिंग. इथं पण बोटिंगचे प्रकार आहेत. एक स्पोर्ट बोट आहे, एक स्लो बोट आहे फिरण्यासाठी. फक्त तुम्हाला स्वतः ट्रॅव्हल करता येत नाही, ते स्वतः चालवतात. नीलम काय खायचं आहे का? तर आता आपण बोटिंग करायला चाललोय. शिवकाम काय रेट आहे रे? वॉटर बोट करायची पॅन्डल. वॉटर बोट स्पीड बोटला किती जण आहे तुम्ही? आम्ही दोघंच. 500 रुपये दोघांचे. दोघांचे 500 रुपये का? चालते. शिव स्टॉप. हा जायचंय आपल्याला तिकडे जायचं. चल हो
स्पीड बोटच आहे फक्त. स्पीड बोट आहे, पॅडल बोट आहे. स्पीड बोट आहे आणि पॅडल बोट. हा का? स्पीड बोट ड्रॅगन. शेव नको, त्याचा पकड तू. शिव काय आहे? शिव काय आहे? बोट आहे बोट. ब्लू बोट. ही कोणती बोट आहे रेड कलरची? येलो बोट. 500 रुपीज आहे दोघांची करून. कर ना पे पे करायचे आधी. हां कुठले प्लेअर आहे? तेच स्पीड बोट. लॉजर आहे तुम्ही? लॉजर आहे. अरे सुरू केलं आता, अजून काय एवढं हे नाही. बघूया म्हणलं काय तरी करू. किती जण बसतात त्याच्यामध्ये? 2. ओके. शिव रेड ड्रॅगन. शिव रेड ड्रॅगन. हे बघ रेड ड्रॅगन. रेड. ओके. रेड डायनासोर. यस. आपण ह्या बोट मध्ये बसायचं. शिव बसेल ना व्यवस्थित? नाही मला मांडी बसवायला लागेल. तेच ना, तू बसशील ना घेऊन. शिव आपण स्पीड बोट मध्ये बसणार. आर यू एक्साइटेड? ओके. तर फर्स्ट टाइम आपण स्पीड बोट मध्ये बसतोय, आधी नाही बसलेलो. शिवचा पण फर्स्ट टाइमच आहे, तर बघू कसा एक्सपिरियन्स राहतोय आपला. नीलम जॅकेट्स घालायला लागतं आता नाही, त्यांचं झाल्यानंतर आहे आपलं. शिव हे बघ, शिव हे बघ वरती बघ. वरती बघ. फ्लॅग बघ फ्लॅग. कुठे फ्लॅग? कोणत्या कलरचा फ्लॅग आहे? ऑरेंज. येस, गुड बॉय. उचलून घे. शिव आता स्कूलला जाणार का? शिव स्कूलला जाणार तू? इकडे बघ. तिकडे बघ बघ. इकडे बघ. स्कूलला जाणार तू? नो. वाय? आता हा ऑलमोस्ट 2.5 वर्ष होऊन गेलेले आहेत शिवला. आता त्याला स्कूल एक शोधली पाहिजे चांगली. पूर्ण हे हलते पाण्याच्या
फोर्स. हे बघ इकडे फोटो, आता स्क्रीनशॉट. शिव स्माइल. हे बघ हे बघ हे बघ. ते बघ क्रो बघ क्रो. क्रो कुठे गेला? क्रो बघ, क्रो गेला. डक कुठे? वेर इज डक शिव? कुठे गेला? ओके. आता नेक्स्ट टर्न आपला आहे ते. आता ती बोर्ड बघा किती लांब गेलेली आहे. काय शिव, आपण त्या बोट मध्ये बसायचं. ते बघ तिकडे गेली आहे बोट. स्पीड बोट एकच. ते हे सेल्फ ड्राईव्ह म्हणजे स्वतः ड्राईव्ह करण्यासाठी आहेत नाही. पेडल बोट सगळ्यात मोस्टली तेच घेतले. आता भरपूर जणांनी घेतलेत. पण ज्याला सायकलिंगची सवय आहे ना त्याच्यासाठी चांगलं आहे, नाहीतर पाय भरपूर दुखतात. आणि तुम्ही शिवला घेऊन बसल्या मलाच पायडल मारायला लागतील. हे चला आपण ते हे घाला जॅकेट्स घालू. शिव से हाय. शिव हाय. हाय. शिव आपण काय करतोय? बोटिंग करतोय. इकडे बघ. होय त्याचं सगळं वरती. शिव आधी घाल. त्याला बघ घडत जॅकेटला नको पकडू. ग पिल्ली मार. उभा राहू शकतो का? हे बघ शिव.
उतरायचंय पाण्यात ए पाण्यात नाही उतरायचं. उठशील की. जायचं आता. चला गो. ओके ठीक आहे. शिवतो ते बघ डक तिकडे. ते बघ ते बघ डक नाही येतो, दुसरा पक्षी येतो. ते बघ ते दिसतंय? डक नाही येतो. नाही त्याला दिसत. ए, नको 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 म्हणतोय नीलं. बोट आता चला आपण त्या बोटकडे जायचं. ओके चला. बस करायचं शिव. चला शिव, तुम्हाला आवडला बोटिंग? हा आवडला? येस म्हणा येस. तुम्ही काय चालवला? बोट चालवला? अरे बापरे. वाव. आता आपण खाऊ खायला जायचं? बसूया. ए बाबा बस. माझं डोकं दुखतं ते बोटिंग चालवलं. हां ते आपल्याला सवय नसते ना ते पाण्याची, खाली वर होत असतं त्यामुळे. तर आता आपण बोटिंग वगैरे केलेलं. आता थोडा नाश्ता वगैरे करूया आणि थोडा वेळ बसून थोडंसं रिलॅक्समध्ये बसावूया आणि निघायचं. Break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills the velvet